आजच्या ठळक बातम्या. लालबागचा राजा परिसरात नेत्रदीपक रोषणाई. मुंबई गोवा महामार्गावर जड वाहनांवर वाहतूक बंदी. दापोलीत बैलपोळा सण उत्साहात साजरा. मुरुडमध्ये पुरत्या डागडुजीने यंदाही बाप्पाचा प्रवास खडतर. JSW प्रकल्प समर्थक विरोधकांनी गाजवली जनसुनावणी. आता पाहूयात बातमी सविस्तर स्वरूपात. मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांना या रोषणाईचं कुतूहल निर्माण झालंय. परिसरात चोही बाजूला करण्यात आलेल्या रोषणाईने परिसराला उत्सवाचं स्वरूप आलं आहे. लालबागचा राजा परिसरातील रोषणाईची ही एक झलक. राज्यात सर्वत्र 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या काळात मुंबई गोवा महामार्गावरून मोठ्या संख्येने गणेश भक्त प्रवास करतात. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वर वाहतुकीची मोठी गर्दी होत असून गणेश भक्तांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी दिली आहे. दापोलीत बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ढोल बाजांच्या गजरात मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला गेला. केलसकर नाक्यातून ते बाजारापर्यंत बैलजोडी मालकाने आनंदात आणि उत्साहात सहभागी होऊन आपला आनंद व्यक्त केला. यावेळी सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. श्री गणरायाचे आगमन अवघ्या 4 दिवसांवर असताना मुरुड तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील साळाव, चोरडे, काकळघर, मांडला, चिकणी सर्व रस्त्यावरील खड्ड्यांमुळे यंदाही बाप्पाचा प्रवास खडतर झाल्याने संबंधित बांधकाम खात्याच्या कामाबाबत गणेश भक्तांकडून नाराजीचा सूर आता दिसून येतोय. साळाव रोहा मार्गावर अनेक दिवसांपासून साळाव, चेहेर, वाघुळवाडी, आंबली, एसदे, शिरगाव, वळके, सातिर्डे, चोरडे रस्त्यावर दुरावस्था असून खड्ड्याच्या त्रासाने ग्रामस्थ आणि नागरिक हैराण आहेत. मुरुड ते एकदरा दरम्यान रस्त्यावर नुकतीच खड्डे बुजवून मलमपट्टी करण्यात आली होती. 24 तास होतात न होतात तोच खड्ड्यांतील खडी रस्त्यावर आल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. तालुक्यातील सर्वे, चिकणी, मांडला, काकळघर भागात खड्ड्यांचं साम्राज्य असल्याने यंदाही बाप्पाचा प्रवास खडतर झाल्याने श्री गणेश भक्तांकडून नाराजीचा सूर आता दिसून येतोय. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जिंदाल स्टील वर्क्स डोलवीच्या फेज 3 विस्तार प्रस्ताव पर्यावरणीय सार्वजनिक जनसुनावणीसाठी मांडण्यात आलाय. कंपनीच्या 3 फेज स्टील प्लांट विस्तार, पर्यावरणीय परवानगी आणि जेट्टी विस्तारासाठी पर्यावरणीय परवानगी अशा 2 जनसुनावण्या घेण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने JSW कंपनीच्या फेज 3 विस्तारासाठी पर्यावरणीय परवानगी देण्यापूर्वी स्थानिकांना जनसुनावणीच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. यामध्ये प्रकल्प विस्ताराला येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शवला. रोजगार निर्माणासाठी प्रकल्प विस्तार काळाची गरज आहे अशा जोरदार आवाज जनसुनावणीत घुमला. स्थानिकातून या नव्या प्रकल्पाचे स्वागत करण्यात आले. त्या परवानगीला नियमात ठेवून परवानगी दिली म्हणून दिली आणि जे काय JSW करतोय हवा प्रदूषण वायू सगळं ते डिस्प्लेला दिसतोय. पण आता जी जनसुनावणी आहे फेज 3ची ती योग्य पद्धतीने करावी. जे 2002 फेज 3 आणि 1ला जे दिली जे नियम 2006 प्रमाणे दिले त्याचप्रमाणे या नियमाला अधीन राहून JSW फेज 3ला परवानगी द्यावी. परवानगी देत असताना कंपनीचे काही दायित्व आहे हे दायित्व पण कंपनीने पाळलं पाहिजे. उदाहरणार्थ पाण्याचा विषय, पाणी आलं
पण आमच्या गावाला 24 तास पाणी द्यावं. आमचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचे चांगले डॉक्टर द्यावे, त्यांचा मोफत उपचार करावं CSR फंडामधून, अशा काही गोष्टी. आणि जे काही नियमात आहेत ते करा. या नियमामध्ये आम्हाला JSWCला आमचा संपूर्ण ग्रामस्थांचा पाठिंबा आहे. धन्यवाद. JSW कंपनीमध्ये आमच्या गावामध्ये 20-25 कामगार रोजगार निर्मिती होते. त्याचप्रमाणे हरकत काय तेवढी सांगा. हरकत नाही काही नाही मला सांगायचं हरकत आहे म्हणून बोलतो ना. हां येस सर, मला फक्त हेच बोलायचं आहे. दिबा पाटील साहेबांच्या आदर्श मी घेऊन बोलतोय. जर JSW विमानतळ होत असताना तिथं विमानतळाच्या आवाजानं जर ध्वनी प्रदूषण होत असेल तर दिबा पाटील साहेबांनी त्याचा विरोध नाही केला. त्या विरोधातून त्यांनी विचार केला की याचा आपण सुलभ कसा करायचं आणि आपल्या स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार संधी कशी उपलब्ध होईल याच्या प्रकारे त्यांनी विचार केला. एवढंच नव्हे तर ते दिबा पाटील साहेब म्हणाले की पुढच्या 10 पिढ्या आपल्या स्थानिकांच्या घरामध्ये विकासाचा सूर्य उगवला पाहिजे असा त्यांनी विचार मांडला. आणि तोच विचार मी मांडतो. JSWच्या औद्योगिकरणाच्या वाढीमुळं आमच्या भागामध्ये रोजगार निर्मिती होईल. कोकण प्लॅनची क्षमता वाढते ही पूर्णतः दिशाभूल होते. मी मागाशी प्रास्ताविकामध्ये सांगितलं आणि 4 दिवसापूर्वी मी स्वतः कंपनीत गेलो होतो आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की इथं कोकण प्लॅनचं विस्तारीकरण होत नाही. ही माहिती दिल्याबद्दल मी प्रथम सर्वांचा धन्यवाद देतो कंपनी प्रशासनाला की इथं कुठल्याही प्रकारे कोकणचा त्रास होत नाही. तसेच प्रस्तावित मध्ये आपण सांगितलं की 3,000 मुलांना नोकऱ्या मिळतील. तर मी कुठेतरी JSWला विनंती करतोय की आपण जी स्थानिकांची व्याख्या आहे ही कुठेतरी बदलायला पाहिजे. स्थानिकांची व्याख्या आम्ही प्रकल्पग्रस्त ही 4-5 गावं आहोत यांना कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे ही मी प्रथम तुम्हाला मागणी करतोय. आणि माझा पाठिंबा हा JSWच्या विस्तारात आहे हे मी जाहीर करतोय आणि तुम्हाला पण पाठिंबा द्या. सर्वांचा पाठिंबा आहे ना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.